मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागा वाटपाचा तिढा हा जवळपास सुटल्याची माहिती समोर येते। शिवडीनंतर दादरमधील महत्त्वाच्या प्रभागांवरही एकमत झालंय। दादरमधील प्रभाग क्रमांक 192 ही शिवसेना ठाकरे गटाकडे असतील, तर प्रभाग क्रमांक 194 मनसेकडे जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर शिवडीतील 3 प्रभागांपैकी 2 जागा या शिवसेनेला आणि 1 जागा मनसेला मिळणार आहे। काही प्रभागांवर अद्याप रस्सीखेच सुरू असली तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतः लक्ष घालून पेच सोडवतायत। जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचं समोर येतंय। मुंबईत भाजपला रोखण्यासाठी मतांची फाटाफुटी टाळणं गरजेचं असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळते। काँग्रेसने मुंबई स्वतंत्र लढण्याचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढावी अशी भूमिका संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्याची माहिती समोर येते। दरम्यान मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचंही कळतंय। महाविकास आघाडी एकत्र राहिल्यास मुंबई महापालिकेत भाजपचं आव्हान देता येईल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून व्यक्त केला जातोय। राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मिळालेल्या यशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभूतपूर्व विजयाचा दावा केला। तर या असं असताना देखील शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या दाव्यावर जोरदार टीका केली आहे। नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप महायुतीने सुमारे 15,000 कोटी रुपये खर्च करून मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केलाय। तर अभूतपूर्व विजय नव्हे तर अभूतपूर्व पैसे वाटल्याची किमया असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलंय। तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपानंतर युतीची घोषणा लवकरच होण्याचे संकेत दिलेत। तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका करत भाजपकडून मिळालेल्या शिवसेनेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालंय। राज्यभरात भाजपने 75% नगराध्यक्ष निवडून आणले असून नगरसेवकांची संख्या ही दुपटीपेक्षा अधिक वाढली आहे। नागपूरमध्ये विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले असून सावनेर काँग्रेस मुक्त नगरपालिका म्हणून ठरली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना रामगिरी येथे छोटेखानी सत्कार देत विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। ते म्हणाले की नागपूरच्या 27 भागांमध्ये विकासाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील आणि 22 जिंकलेल्या शहरांना मॉडेल शहर म्हणून विकसित केले जाईल। विजयाने माजून न राहण्याचा आणि पुढील महाविकास व जिल्हा परिषद निवडणुकीतही यश मिळवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय। पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पूर्ण तयारीत असून युतीबाबत अंतिम निर्णय शरद पवारच घेतील अशी स्पष्ट भूमिका शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली आहे। तर आमच्या वाट्याला येणाऱ्या सर्व जागा तुतारी या चिन्हावरच लढवल्या जातील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। पुण्यात महाविकास आघाडी म्हणून मोर्चे बांधणी सुरू असून काँग्रेसच्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असंही ते यावेळी म्हणाले। तर अजित पवार गटासोबत युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना आमच्यासाठी शरद पवारांचे आदेशच महत्त्वाचे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पुण्यातील जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असून 25 तारखेपर्यंत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्यात भाजपला मोठं यश मिळालं असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसलाय। चंद्रपूरमधील 11 नगरपालिकांपैकी तब्बल 8च ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले असून भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलंय। या पराभवानंतर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसने आपल्या नेत्यांना शक्ती दिली, आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली असं विधान केलंय।
या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत चंद्रपूरमधील निकालाचे आत्मचिंतन केले जाईल असं म्हटलंय. मात्र मंत्रिपद आणि निवडणूक पराभव यांचा थेट संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान पुन्हा एकदा मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण नाराज नसल्याचं सांगितलंय. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देणं आणि कार्यकर्त्यांचा आवाज बनणं ही आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तसेच मंत्रिपद किंवा मुख्यमंत्रीपद हे कायमस्वरूपी नसतं, ते येतं आणि जातं. कोणीही परमनंट नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय. उत्तम काम करणे हाच आपला उद्देश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीच्या पक्षांनी मोठं यश मिळवलं असून महापालिका निवडणुकांसाठी तयारी आता सुरू झाली आहे. तर या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील शिवसेना उद्धव ठाकरे गट कार्यकर्त्यांच्या मुलाखती दरम्यान निशिकांत ढोणे आणि भागवत बैसाने यांच्यात वादविवाद आणि मारहाणीची घटना घडली. दोघेही जखमी झाले असून त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले. वरिष्ठांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा पडला असून दोघांमध्ये सध्या तणाव मिटल्याचं समजतंय. या घटनेनंतर कल्याण परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, पण पोलीस आणि पक्षांच्या वरिष्ठांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आली. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेने नाशिक जिल्ह्यात आपलं खातं उघडलं असून इगतपुरी नगर परिषद निवडणुकीत पक्षाचे 3 उमेदवार विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 7 मधून अतिश मनोहर, प्रभाग क्रमांक 8 मधून मालन नंदू गवळे तर प्रभाग क्रमांक 9 मधून प्रशांत भळांगे यांनी विजय मिळवलाय. तर या यशानंतर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. आनंदराज आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. रिपब्लिकन सेनेने या निवडणुकीत 4 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी 3 उमेदवार हे विजयी झाल्याने पक्षात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून संपूर्ण इगतपुरी शहर पिंजून काढलंय. इगतपुरी तालुक्यातील जनतेने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून हा निकाल त्याचेच द्योतक आहे असं अविनाश शिंदे यांनी सांगितलंय. येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार हे विजयी करण्यासाठी पक्षाची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर उमेदवारीसाठी पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज आले असून छाननीनंतर लवकरच उमेदवारांची घोषणा देखील केली जाणार आहे. नगर परिषद निवडणूक एकीकडे महायुतीने प्रतिष्ठेची करत धुराळा उडवून दिला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. पण या लाटेतही वंचित बहुजन आघाडीने अमरावती, नांदेड, अकोला, कणकवली आणि अहिल्यानगरमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडलं. अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपद पटकावलंय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तर अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अख्तर खातून यांचा विजय झालाय. लोणावळ्यातील नगर परिषद निवडणुकीत फळविक्रेती भाग्यश्री जगताप यांच्यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवलाय. नगरसेवक होण्याचा त्यांचा भाग्य मतदारांनी प्रत्यक्षात सिद्ध केलं. मात्र पद मिळाल्यानंतरही भाग्यश्री जगताप यांनी आपला जुना व्यवसाय कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 10 वर्ष चाललेली फळविक्री व्यवसाय नगरसेवक बनल्यानंतरही सुरू ठेवून त्यांनी मतदारांचा विश्वास दाखवला. मतदारांसाठी हा एक मोठा सुखद धक्का होता, कारण नगरसेविकेच्या हातून त्यांनी पेरूचा गोडवा चाखता येत आहे हे पाहून लोकशाहीच्या बळावर विश्वास अधिक दृढ होतो. सत्ता मिळाल्यावर माणसं बदलतात हे राजकारणात सामान्य आहे, पण भाग्यश्री जगताप यांनी फळविक्रीचा व्यवसाय अजूनही सुरू ठेवून लोकशाहीचा विश्वास अधिक दृढ केलाय. तर आपली बातमी, आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत. मात्र तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.